आदरणीय व्यासपीठ आणि इथे जमलेले सर्व मान्यवर, खरं तर जुन्नर तालुक्याचे भाग्यविधाते आपले शेठबाबा आणि माझे वडील स्वर्गीय सोपान शेठ शेरकर यांनी तालुक्यामध्ये शेतकऱ्यांचे प्रपंच उभे केले, त्यांना हवी ती मदत केली। सामाजिक क्षेत्रात काम करत असताना त्यांना राजकारणाचं पण बाळकडू मिळालं। खरं तर आमच्या शेरकर परिवारामध्ये आज आपल्या सर्वांच्या विश्वासावर माझ्या दादाला देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते। आणि आपण सर्व ह्या प्रक्रियेमध्ये प्रचारामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झाला त्याबद्दल सर्वांचे आभार। खरं तर शेठबाबा आणि अण्णा गेल्यानंतर सगळी जबाबदारी कुटुंबाची म्हणा किंवा विघ्नहर परिवाराची म्हणा, सगळी जबाबदारी दादावर पडली। आणि सगळ्यांना प्रश्न होता की एवढा 32 वर्षाचा मुलगा ही सगळी जबाबदारी पेलवेल का? पण सगळ्यांच्या आता तुम्ही सगळं पाहताय आणि तुम्ही सगळे साक्षीदार आहे ह्या गोष्टीला की दादाने ही जबाबदारी एकदम समर्थपणे पेललेली आहे आणि त्याचा मला अभिमान आहे। दादाचा संघर्ष मी खूप जवळून पाहिलेला आहे। अण्णा गेल्यानंतर जे काही झालं त्याने आम्हाला इतका आधार दिला, आत्ता नाही सांगू शकत तो, ते सांगण्यासारखं शब्दात सांगण्यासारखं नाही आहे। पण मी संघर्ष तो जवळून पाहिलेला आहे। समाजसेवा करणं हे खरं तर आमच्या शेतकऱ्यांच्या रक्तातच आहे आणि इथून पुढे ही समाजसेवा चालूच राहील याची ग्वाही मी तुम्हाला देते, बाकी इतर काही सांगत नाही। तर लक्षात ठेवा, आपला अनुक्रमांक आहे 2, आपलं चिन्ह आहे तुतारी आणि आपले उमेदवार आहेत सत्यशील दादा शेरकर आणि आपल्याला त्यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यायचंय। एवढं बोलू मी माझं भाषण संपवते। जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी, वाजवा तुतारी।